तर नमस्कार मंडळी, आपली आवडती मालिका म्हणजे जुली गाठगं या मालिकेत आपल्याला आजच्या भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे की आता सावीने जे काही चित्र काढलेलं असतं तिच्या बाबांचं ते आता धैर्याने पाहिले आणि धैर्याला कळलं की त्यांचा ॲक्सिडेंट जे कोणी करणार होतं ती एक महिला होती आणि त्यांनीच ॲक्सिडेंट केलेला आहे. पण तो विचार करतो की हा अपघात होता की घातपात. त्यामुळे तो आता चौकशी करण्यासाठी पोलीस स्टेशनला आलेला असतो. पण मात्र आता इकडे दामिनीला टेन्शन आलेलं असतं, तिला धक्का बसलेला असतो की हा धैर्य नक्की गेलं कशाला आणि तो पोलीस स्टेशनमध्ये जाऊन नक्की काय करणार आहे. पण आता आपल्याला या व्हिडिओमध्ये असं पाहायला मिळणार आहे की आता सावी तिच्या रूममध्ये आलेली असते आणि आता सावीने तिच्या रूममध्ये येऊन माईक लावलेला असतो. त्यानंतर मग आता सावीला प्रश्न पडतो की म्हणजे सावी जेव्हा तिच्या रूममध्ये आली होती तेव्हा तिने तो ड्रॉप असा म्हणजे एखादा ड्रॉप जर औषधाचं वगैरे असलं तर आपण तो कपाटात ठेवतो, पण आता दामिनीने तो ड्रॉप तर तिच्या पर्समध्ये ठेवलेला असतो. त्यामुळे सावीला शंका येते आणि सावी तो ड्रॉप म्हणजे चेक करायला देते. ती आता तो ड्रॉप क्लिनिकमध्ये तपासण्यासाठी देते आणि मग नंतर तिला कळतं की तो ड्रॉप विषाचा असतो. त्यामुळे आता जो काही रिपोर्ट असतो तो तिला आलेला असतो आणि तो रिपोर्ट तिने आता धैर्याला दाखवलेला असतो. त्यामुळे आता धैर्यासमोर दामिनीचा जो काही डाव असतो तो आता समोर आलेला असतो आणि तो आता तिला विचारणार असतो की हा ड्रॉप तू कोणाला देते आणि हा ड्रॉप तुझ्याकडे काय करतोय. चला तर मग पाहूया आता ते कसं काय. तर मग आता इकडे सावी तिच्या रूममध्ये चेक करत असते आणि तिला चावलं लागते की दामिनी आली. त्यामुळे ती सावी तोच ड्रॉप घेते आणि खेळत वगैरे असते आणि दामिनी आलेली असते आतमध्ये. ती आल्या आल्या लगेच सावीला विचारते, सावी काय करतेस तू, औषधांसोबत असं खेळायचं नसतं. सावी वेडाचं नाटक करते आणि बोलते की आम्ही खेळत होतो, मग मी इथं आले आणि मला हा ड्रॉप मिळाला म्हणून मी त्याच्यासोबत खेळते म्हणून. पण मात्र आता सावी ड्रॉप उडवते आणि मग दामिनी तो कॅच पकडते. कारण जसं काही काही पैसेच आहे, काही मोठी वस्तू आहे, त्यामुळे ती असं रिॲक्ट करत असते दामिनी. पण कोणाला काही माहिती नसतं ती एक प्रकारे मोठी गोष्ट असते आणि तो म्हणजे त्या बॉटलमध्ये विषच असतं. त्यामुळे आता हे तर कोणाला माहिती नसतं. लगेच मग आता ही खेळत असते सावी. त्यामुळे अवंतीला ती दामिनी आवाज देते आणि अवंतीला विचारते, तुला मी हिच्यावर लक्ष ठेवायला सांगितलं होतं ना आणि हिने बघ काय केले म्हणून. माझ्या रूममध्ये आले आणि सावी तिच्या रूममध्ये आलेली असते हे तिला काही पटलेलं नसतं. त्यामुळे ती आता अवंतीला सुद्धा ओरडत असते. त्यामुळे आता इथे सगळ्यांना ती ओरडत असते, आवाज वगैरे झालेला असतो. त्यामुळे आता धैर्यसुद्धा तिथे आलेला असतो. धैर्य सावीला विचारतो, सावी इथे काय करतेस म्हणून, काय झालं. तर मग सावी बोलते की आम्ही तो खेळत होतो आणि मी इथे लपायला आले. त्याच्यानंतर मी ह्या ड्रॉपसोबत खेळले तर मग ह्या मला ओरडल्या म्हणून. तर मग आता दामिनीची बोलती बंद होते, कारण आता सावीने जे काही खरं असतं म्हणजेच दामिनी तिला ओरडलेली असते हे आता सावीने धैर्याला सांगितलेलं असतं. त्यामुळे आता ती धैर्याला बोलते, नाही रे धैर्य, मी तिला ओरडले नाही, मी फक्त तिला विचारलं तू इथे का करतेस म्हणून, फक्त असं सहज विचारलं, असं आता ती तिथे बोलत असते. त्यानंतर मग आता धैर्य बोलतो सावी चल म्हणून आणि आता सगळे बाहेर येतात आणि मात्र म्हणजे अवंती आणि रीना आता घरी चाललेले असतात. तर मग आता धैर्य सावीला बोलतो, सावी तुला खेळायला जागा आहे ना, मग तू आईच्या रूममध्ये का गेली होती, असं कोणाच्या रूममध्ये जायचं नाही असं तिला सांगतो. तर मग सावी बोलते, मग मी काय करू, कुठे खेळू, माझी खेळणी तर माझ्याकडे नाही आहे असं ती बोलत असते. आणि ती बोलते की तू सुद्धा मला वेळ देत नाही, तू सुद्धा माझ्यासोबत खेळत नाही, मग मी काय करू. तर मग धैर्य बोलतो की मी तुला सगळी तुझी खेळणी आणून देतो आणि तो तिच्याकडे येतो आणि तिला बोलतो मी तुला वेळ देईल, थोडंसं काम होतं म्हणून जरा बाहेर गेलो होतं, पण आता मी तुला तुझी सगळी खेळणी आणून देईन, मग माझ्यावर विश्वास ठेव, असं तो तिथे बोलत असतो. त्यानंतर मग आता सावी एकटीच विचार करते आणि सावी बोलत असते की धैर्य तुमचा माझ्यावर जसा आत्ता विश्वास आहे तसंच जेव्हा दामिनी मॅडमचं जे काही खरं रूप आहे, त्यांचं जे काही सत्य आहे, हे जेव्हा तुमच्यासमोर येईन तेव्हासुद्धा तुम्ही माझ्यावर असाच विश्वास ठेवा आणि माझ्या बाजूने उभे राहाल ना, तर ती असं तिथे म्हणजे विचार करत असते. त्यानंतर आता धैर्य तिची खेळणी म्हणजे खेळणी कुठे हे विचारायला आता अवंतीकडे गेलेला असतो. अवंती त्याला खेळणी कुठे आहे ते दाखवत असते आणि मग अवंती बोलते, अहो म्हणजे आईनेच ही खेळणी इथं ठेवली होती, म्हणजे सावी जेव्हा हॉस्पिटलमधून बरी होऊन येईन तेव्हा तिला तिची रूम अशी एकदम छान हवी होती, हे सगळे असे खेळणी वगैरे नको हवे होते म्हणून आईनेच सगळी खेळणी भरली होती. त्यानंतर मग आता इकडे त्रिकुटांचा फ्रेंड हा एकत्र आलेला असतो आणि तिकडे आता धैर्य हा सगळी खेळणी वगैरे घेत असतो आणि तो विचार करतो की एक खेळणं घ्यायला नको, सगळीच खेळणी घेऊन आहे तर सावी रडत बसेल. त्यानंतर आता ती जे काही सावीने जे काही चित्र काढलेलं असतं ते त्याला फाटलेलं दिसतं. तो विचार करतो हे चित्र सावीनेच काढले, कोणी फाडलं असेल काय माहिती, आणि तो ते चित्र जोडण्याचा प्रयत्न करतो आणि ते चित्र जेव्हा जोडतो तेव्हा त्याला म्हणजे एक ॲक्सिडेंट होते असे आता त्याला चित्र दिसतं. त्यामुळे तो विचार करतो हे सावीने काढलं म्हणजे नक्कीच तिच्या बाबांचा ॲक्सिडेंट होतानाची जी घटना घडली त्याचं आता तिने चित्र काढलेलं असतं.
मग त्याला कळतं की हा ॲक्सिडेंट म्हणजे अपघात आहे की घातपात आहे. याविषयी म्हणजे तो विचार करतो की नक्की काय प्रकरण झालं, सावीच्या वडिलांचा कसा ॲक्सिडेंट झाला हे आता मला शोधायलाच हवं, असा आता त्याने तिथे विचार केलेला असतो. तर तो असा विचार करत असतो आणि तो आता पोलीस स्टेशनला जाणार असतो. त्यानंतर आता इकडे त्रिकुटांचा प्लॅन चालू झालेला असतो, म्हणजे 3 मित्रांचा प्लॅन चालू झालेला असतो. सावी बोलत असते की ती गाडी आपण कशी शोधायची वगैरे. तर मग पारख तिकडनं बोलतो की सावी तू हे सगळं धैर्याला सांग, म्हणून आपल्याला एवढं काही जमणार नाही आणि आपण काही एवढं करू शकणार नाही. मग सावी त्याला बोलते, अरे मी असं कसं काही धैर्यांना सांगू, माझ्याकडे कोणता पुरावा नाही आणि धैर्य माझ्यावर विश्वास ठेवतील का? त्यांचा विश्वास बसण्यासाठी पुरावा गोळा म्हणून आपण पुरावा गोळा करतोय, असं तर ती बोलत असते. आणि आता तिला एक प्लॅन सुचलेला असतो. तेवढ्यात आता तिथे धैर्य आलेला असतो. आता ह्या दोघी धैर्याला पाहतात आणि गप्प होतात, कारण जर यांचं बोलणं यांनी ऐकलं तर धैर्याला म्हणजे जे काही सत्य आहे सावीचं, म्हणजे जे काही आता ते प्लॅन करणार आहे तो आता धैर्याला कळणार असतो. त्यामुळे ते एकदम असे गप्प झालेले असतात. तिकडनं पराग हॅलो हॅलो करत असतं, पण तो शांत बसलेला असतो. आता या दोघी गप्प असतात, त्यामुळे मग धैर्य त्यांना बोलतो, मला बघून एवढ्या अशा गप्प का झाल्यात, काय झालं म्हणून, आणि मोबाईलवर कोण आहे? तर मग सावी बोलते की आम्ही खेळत होतो ना, आणि तुला तर माझ्यासाठी वेळच नाही आहे. त्यामुळे धैर्यच तिला सॉरी बोलतो. आणि मग आता रीना त्याला सांगते की पराग आहे कॉलवर, आम्ही म्हणजे पुढे कोणता खेळ खेळायचा आणि पुढे काय करायचं याचं प्लॅनिंग करतोय, असं तिने थोडक्यात सांगितलेलं असतं. त्यामुळे धैर्य बोलतो की हां, आता 3 फ्रेंड एकत्र आले का, 3 फ्रेंडचं त्रिकुट एकत्र आले का, छान आहे, मग खेळा तुम्ही. मला तो ती म्हणजे सावीला सांगतो की मला जरा पोलीस स्टेशनमध्ये काम आहे, मी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन येतो. तर मग सावीला सुद्धा प्रश्न पडतो की पोलीस स्टेशनमध्ये आता धैर्याचं काय काम आहे, आणि ती वेड्याचं नाटक करत असते. त्यामुळे तिला एवढं विचारता सुद्धा येत नाही की का चाललायस, काय काम आहे वगैरे. त्यामुळे आता धैर्य तर पोलीस स्टेशनला जाणार असतो आणि तो आता निघालेला असतो. त्यानंतर मग धैर्य जातो आणि मग आता हे लगेच फोनवर म्हणजे त्यांचं बोलणं चालू होतं. पराग तिकडनं विचारतं कोण होतं म्हणून. तर मग आता ह्या सांगतात की अरे धैर्य आले होते म्हणून. तर मग आता सावीला तो जो काही प्लॅन म्हणजे आठवलेला असतो तो आता प्लॅन सावी त्याला सांगत असते. आता सावीला जो काही प्लॅन आठवलेला असतो तो असाच असतो की आता जो काही साऊंड म्हणजे रेकॉर्डिंगचा साऊंड असतो, सावी बोलते की ते मला आणून द्या, आणि मग ते आपण म्हणजे धैर्याच्या गाडीत सुद्धा लावू आणि दामिनी मॅडमच्या रूममध्ये सुद्धा आपल्याला लावता येईल, म्हणजे ते जे काही बोलत आहेत हे आपल्याला कळेल. आता धैर्य तर पोलीस स्टेशनमध्ये निघालेला असतो आणि अजून एक प्लॅन त्यांचा ठरलेला असतो, तो आपल्याला कळेलच. आता धैर्य जात असतो आणि धैर्य विचार करत असतो की सावीच्या बाबांचा ॲक्सिडेंट हा अपघात होता की घातपात, असा त्याला विचार पडलेला असतो. पण तेवढ्याच मात्र आता तिथे त्याला परागची गाडी बंद झालेली असते आणि पराग तिथे उभा आहे हे त्याला दिसतं. त्यामुळे तो धैर्य त्याची गाडी थांबवतो आणि आता पराग त्याच्याकडे लिफ्ट मागत असतो, पण तो एक त्यांच्या प्लॅनचा भाग असतो. त्यामुळे आता पराग लगेच त्याच्या गाडीत बसतो आणि परागला तो म्हणजे धैर्य प्रश्न विचारत असतो, पराग प्रश्नांची उत्तरे देत असतो. पण परागच्या डोक्यात वेगळाच खेळ चालू असतो. त्याला जो काही माईक असतो, जो काही साऊंडचा माईक असतो, तो त्याला काही करून धैर्याच्या सीटखाली लपवायचा असतो. त्यामुळे तो प्रयत्नच करत असतो की मी कधी सीट खाली लपवते, आणि तो खाली वाकलेला असतो. त्यामुळे धैर्य त्याला विचारतो, अरे काय झालं म्हणून, असं का वाकलाय? तर मग तो खोटं सांगतो की अरे मुंगी चावली म्हणून. तर मग धैर्याला मात्र शंका येतं, पण आता हा त्याची शंका दूर करतो आणि त्याला बोलतो की अरे मुंगी चावली, मी तिथे उभा होता ना, तिथं मुंगी होता, त्याच्यामुळं माझं आणि गोड रक्त आहे, त्याच्यामुळं मला चावली म्हणून, गोड आहे ना मी. तर मग धैर्य त्याच्यावर हसतो आणि बोलत असतं की हो गोड आहे ना तू. तर मात्र आता इकडे दामिनी सावीकडे आलेली असते आणि सावीला बोलते की रीना गेली का म्हणून. तर मग सावी बोलते हो मगाशीच गेली ती. तर मग आता दामिनी बोलते जेवायला थांबवायचं ना तिला. तर मग सावी बोलते की नाही, तिला काहीतरी काम होतं. आणि मग आता धैर्य तिला दामिनीला कुठे दिसत नसतो, त्यामुळे ती अवंतीला विचारते धैर्य कुठे दिसला का. तर मग अवंती सांगते की नाही, मला पण नाही माहिती, ते खेळणी मागायला आले होते त्यानंतर ते काही कुठे दिसलेच नाही. त्यानंतर मग अवंती आता सावीला विचारायला जाते की धैर्य कुठे म्हणून, धैर्य तुला दिसला का. आता सावीला तर सगळं माहिती असतं धैर्य कुठे असणार. त्यामुळे आता सावी बोलते की फ्रेंड ना पोलीस स्टेशनमध्ये गेलाय. आता ती हळूहळू सांगत असते आणि आता पोलीस स्टेशनमध्ये गेलाय हे ऐकून आता दामिनीला तर धक्काच बसतो, कारण धैर्य कधी पोलीस स्टेशनमध्ये जात नाही आणि आज अचानक असं कसं काय गेला. तर मागच्या एपिसोडमध्ये जर आपण पाहिलं असेल तर त्याला म्हणजे दामिनीमुळेच त्याला पोलीस स्टेशनमध्ये टाकलेलं असतं, पण मात्र आता हा स्वतः का गेलाय असा प्रश्न आता तिला पडलेला असतो. तर मग आता अवंती आता सावीला विचारते की का का गेलेत म्हणून. तर मग आता सावी बोलते की ते मला नाही सांगितलं, त्याचं काहीतरी काम असेल म्हणून तो गेला असेल, मला त्याने काही सांगितलं नाही, असं आता सावीने सुद्धा त्यांना सांगितलेलं असतं. पण आता सावी हे मात्र म्हणजे रंगून रंगून सांगत असते, कारण तिला माहिती असतं तिला पुढे जे काय होणार आहे ते माहिती असतं. आणि तिलाही हेही माहिती असतं की धैर्य आता पोलीस स्टेशनमध्ये गेलाय.
त्यामुळे हे जर दामिनीला कळलं तर मात्र आता तिला म्हणजे तिला धक्काच बसणार, तिला टेन्शनच येणार, असा आता सावीचा प्लॅन असतो. त्यानंतर आता धैर्य तर पोलीस स्टेशनमध्ये गेलं आहे हे आता तिला कळतं दामिनीला. त्यामुळे ती विचार करत असते की धैर्य पोलीस स्टेशनमध्ये का गेलं आहे, का म्हणजे काय काम असेल, माझं सत्य त्याला कळेल का, म्हणजे तो सावीच्या बाबांचा ॲक्सिडेंट झाला त्याच्यासाठीच गेला असेल का, असे बरेच प्रश्न आता त्या दामिनीला पडलेले असतात. त्यानंतर मग आता आपल्याला पुढील भागात असं पाहायला मिळणार आहे की आता म्हणजे सावीवर दामिनी ओरडली असते, त्यामुळे आता सॉरीचं चित्र काढून सावीने दामिनीला दिलेलं असतं आणि तिची माफी मागते आणि सॉरी बोलते. ती बोलते की मला माफ करा, मी खेळता खेळता तुमच्या रूममध्ये आले होते, तुम्हाला आवडलं नाही ना, मला माफ करा म्हणून. आणि मात्र आता दामिनी कपाटात काहीतरी शोधायला जाते, कपाटात काहीतरी ठेवायला जात असते. पण मात्र आता सावीचा वेगळाच प्लॅन असतो की आता सावीला तिच्या रूममध्ये माईक लपवायचा असतो, साऊंड माईक. त्यामुळे आता ती तिच्या रूममध्ये गेलेली असते काहीतरी कारण शोधून सॉरीचं. त्यामुळे आता तिला काही करून आता तो माईक लपवायचा असतो आणि आता दामिनीचं लक्ष नसतं. त्यामुळे आता सावी तो माईक तिच्या टेबलखाली लपवते आणि आता तो तर माईक तिने लपवलेला असतो. त्यामुळे आता तिचा म्हणजे जो काही प्लॅन असतो तो यशस्वी ठरलेला असतो. पण तिला भीती असते, जर हा माईक जर दामिनीने पाहिला तर तिला प्रश्न येऊ शकतो आणि ती म्हणजे वेगळाच प्लॅन आता तिचा सुरू होणार असतो. त्यानंतर आता आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता सावीला तर म्हणजे विचार पडलेला असतो की मी जेव्हा खेळत होते तेव्हा त्या ड्रॉपसोबत खेळत होते, म्हणजे साहजिकच आहे, एक ड्रॉप जर आपण घेतला तर मग कोणाचा तरी असेल तर तो व्यक्ती तो ड्रॉप बाजूला ठेवतो किंवा कपाटात वगैरे ठेवतो. पण आता दामिनी म्हणजे अशी घाबरलेली असते आणि तो ड्रॉप तिने पटकन घेतलेला असतो आणि तो ड्रॉप तिने तिच्या स्वतःच्या पर्समध्ये ठेवलेला असतो आणि ती घाबरलेली असते, हे आता सावीच्या लक्षात आलेलं असतं. त्यामुळे आता सावी विचार करते आणि म्हणते की हा ड्रॉप नक्की कशाचा आहे, ह्याचा शोध मला घ्यायलाच हवा. त्यामुळे आता ती ड्रॉप शोधते, ड्रॉप चोरते आणि तो ड्रॉप आता तिने रिपोर्ट म्हणजे आता तिने तो क्लिनिकमध्ये पाठवलेला असतो आणि आता त्या ड्रॉप म्हणजे तो ड्रॉप कशाचा आहे आणि नक्की काय त्या ड्रॉपचं सत्य हे आता तिला पेपरमार्फत त्या रिपोर्टमार्फत कळलेलं असतं. त्यामुळे आता तिला धक्का बसतो की हा ड्रॉप तर विषाचा आणि हे विष जर 15 दिवस ह्या ड्रॉपमधलं विष त्या माणसाच्या जेवणात गेलं तर 15 दिवसानंतर त्याचा मृत्यू होऊ शकतो, हे तर आता सावीला कळलेलंच असतं. त्यामुळे जसा रिपोर्ट येईल तसा आता सावीने धैर्यला तो रिपोर्ट दाखवलेला असतो आणि हे औषध म्हणजे त्या धैर्याने सुद्धा ते ड्रॉप पाहिलेला असतो आईच्या रूममध्ये. त्यामुळे त्यालासुद्धा म्हणजे वाटतं की हे जे काय असेल ते खरं असेल आणि आता सावीकडे पुरावा पण असतो आणि आता पुरावा मिळाला आहे. त्यामुळे आता दामिनी घाबरलेली असते आणि दामिनीचं ततमम होतं. त्यामुळे आता धैर्याला सुद्धा आईवर शंका आलेली असते आणि त्याला जे काय आईचं वागणं बोलणं असतं सत्य असतं ते आता कळालेलं असतं आणि आता त्याच्या मनातून त्याची आई ही उतरलेली असते आणि दामिनीने जे काही त्याच्यासमोर जे काही नाटकं वगैरे केलेली असतात ते सगळे आता खोटे असतात हे सुद्धा धैर्याला कळालेलं असतं आणि आता धैर्याला त्याची आईच आवडत नसते असं आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण आता जे काही अपघाताचं सत्य आहे, सावीच्या वडिलांचं जे काही सत्य आहे ते तर आता दामिनी स्वतःच्या तोंडाने कबूल करेल का आता सावीच काहीतरी पुरावे गोळा करून आता धैर्याला सुद्धा पुरावा मिळेल आणि त्या पुराव्यांमार्फत आता दामिनीचं जे काही सत्य म्हणजे दामिनीने जो काही केलेला खून आहे तो आता सगळ्यांच्या लक्षात येईल का, हे आता आपल्याला पुढच्या भागात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि जर पुढचा व्हिडिओ पाहायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.